तू पुन्हा आली तर तुला गाडून टाकू, कोणाला पत्ता सुद्धा लागू देणार. मित्र हो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, म्हणजे खरं तर त्यांना वादग्रस्त नेते असं म्हणावं की काय, ते धनंजय मुंडे सतत 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 कुठल्या ना कुठल्या पण मोठ्या वादामध्ये अडकत असतात. बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं होतं. खरं तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. आज ना उद्या पुन्हा एकदा आपली मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल या आशेवर धनंजय मुंडे आहेत. अलीकडे तर त्यांची ही आशा थोडी बळावलेली आहे. आपल्याला पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जनक्षोभ उसळलेला होता, लोक संतापलेले होते आणि मग हे वातावरण शांत झाल्यावर पुन्हा आपल्याला मंत्रिमंडळामध्ये जाता येईल या आशेवर धनंजय मुंडे बसलेले. स्वाभाविक आहे, पण आता पुन्हा ते एका नव्या गोत्यामध्ये अडकलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नुकताच मोठा आरोप केलेला होता बघा. त्यांनी ज्या महिलेचा उल्लेख केलेला होता ना, त्या रंजना नागपूरकर यांनीच आता धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत मोठ्या आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडे, कैलास फड, निखिल फड यांच्याकडून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप या नागपूरकर यांनी आता केला. पतीला पुन्हा नोकरीमध्ये रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पैसे मागितले, मी 17 लाख दिले असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पैसे परत मागण्यासाठी गेलेले असताना धनंजय मुंडे यांच्या समोरच मला पिस्तूल लावलं असा एक मोठा आणि तेवढाच खळबळजनक आरोप या महिलेनं केला. या महिलेचा काय दावा आहे बघा. त्या म्हणतात, माझ्याकडे 17 लाखांची मागणी केली तेव्हा मी परळीत त्यांच्या घरी गेले, त्यांच्या अंगणात गेले. धनंजय मुंडे तिथे हजर होते. ते म्हणाले, जा, तुमचं काम आता लगेच होत आहे. पण मला जेव्हा कळालं की माझे पैसे तर गेलेच गेले, पण आता माझं काम देखील होत नाही, तेव्हा मी पुन्हा परळीत गेले आणि तिथं निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे हे घरी होते. तेव्हा त्यांची बायको आणि आई देखील घरी होती. पण तेव्हा मला धनंजय मुंडे यांच्या समोरच माझ्या गळ्याला बंदूक लावण्यात आली. तू पुन्हा आली तर तुला गाडून टाकू, कोणाला पत्ता सुद्धा लागू देणार नाही असं त्यांनी म्हटलं. त्यामुळं मी पुन्हा गेले नाही, मी जाणं बंद केलं असा आरोप या महिलेनं केला. महिलेनं केलेले हे आरोप नक्कीच साधे सुधे नाहीत. धनंजय मुंडे यांना पुन्हा अडचणीत आणणारे आहेत. अशा प्रकारच्या बीड मधल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलेलं आहे आणि आताही पुन्हा तशाच प्रकारचे आरोप, तेवढेच गंभीर आरोप. यावर धनंजय मुंडे तातडीनं काही बोलतील अशी अपेक्षा होती. धनंजय मुंडे यांचे समर्थक अविनाश नायकावडे यांनी मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत. पण बघा, हे आरोप फेटाळताना सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक काय म्हणाले, त्यांचे शब्द बघा, त्यांची भाषा बघा. हे नायकवाडे म्हणतात, महाराष्ट्रात अनेक कुत्रे झाले आहेत. धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेऊन ते दुकान चालवतात. धनंजय मुंडे साहेबांचं नाव विनाकारण बदनाम करू नका. रंजनाताई, तुम्ही बोललात तर आणखी काही कुत्रे बोलणार आणि तुम्ही पैसे दिले म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना दिलेले नाहीत. तुम्ही बीडला या, आपण सत्यता पडताळून पाहू, अशी प्रतिक्रिया या सगळ्या आरोपावर या नायकवाडे यांनी दिलेली आहे. एका असहाय्य महिलेनं एवढ्या मोठ्या गंभीर स्वरूपाचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आहेत. या आरोपांची चौकशी व्हावी, जे काही सत्य असेल ते समोर यावं अशी कोणाची ही अपेक्षा असणार. पण महायुती सरकारच्या काळात याची चौकशी होईल का? आणि झालीच तर ती निष्पक्ष असेल का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात मित्रांनो. पण तरी सुद्धा या नव्या प्रकरणानं धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ मात्र नक्की होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं गृह खातं कायद्याचं रक्षण करण्यासाठी किती काळजीनं आता पुढे येत आहे हे मात्र पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं मित्र?
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.